आज आपण या टॉपचं आणि प्लाझो पॅन्टचं स्टिचिंग बघणार आहे। 9 वर्षाच्या मुलगीसाठी किती साईज लागते आणि त्यानंतर कशा पद्धतीने शिवायचं हे सगळं मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे। तर ह्या टॉपचं स्टिचिंग मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, कारण हा व्हिडिओ खूपच मोठा होतो म्हणून। तर हॅलो फ्रेंड्स, नमस्ते, मी नीलम स्वागत करते तुमचं नीलम फॅशन हाऊस ह्या आपल्या छोट्याशा चॅनेलमध्ये। तर इथे मी प्लाझो पॅन्टचं कटिंग केलेलं आहे। प्लाझो पॅन्टची पहिल्यांदा उंची घ्यायची, त्यानंतर इथे कमरेचा चौथा भाग आणि त्याच्यामध्ये 4 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घेतलं। त्यानंतर आसन मी इथे लहान मुलींसाठी 12 इंचावरती ठेवते आणि पुढे मी 1.5 इंच आखून घेऊन त्याच्यानंतर तिथे गोलाई दिलेले आहे। तर आता बघा, दोन्ही पाय असे एकमेकांवरती ठेवायचे आणि त्यानंतर इथे आसन पहिल्यांदा दोन्ही साईडचे सुद्धा शिवून घ्यायचे। तर आता फ्रेंड्स, दोन्ही साईडचे आसन मी इथं शिवून घेतले आणि त्यानंतर याच्यावरती डबलसुद्धा शिलाई आपण टाकून घेतली, कारण ते फिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। कारण आसनवरती प्लाझो पॅन्ट पूर्ण शिवून झाल्यानंतर परत शिलाई मारता येत नाही पूर्ण अशी, म्हणून। आता बघा, पॅन्ट अशा पद्धतीने उघडून घ्यायची आणि आता पायाच्या साईडला दोन्हीकडे आपण शिलाई टाकून घ्यायची। तर त्यासाठी आधी काय करावं लागेल, पायाचा जो बॉटम आहे त्याला पहिल्यांदा शिवून घ्यावं लागेल। तर आता इथे आपण बाहीला वगैरे कशा पद्धतीने पायपिंग करतो किंवा तुरपाई करतो तशा पद्धतीनेच इथं आपण आता पायाला पण करून घ्यायचं आहे। असं मी इथे एक 1.5 इंचाचं कापड कटिंग केले, जेवढा आपला बॉटम आहे तेवढ्या बॉटमच्या साईजमध्ये। तर आता इथे मी तुम्हाला वरती स्क्रीनवरती सगळी मापे मी दिलेली आहेत, तेवढी मापे आहेत बघा। 9 वर्षाच्या मुलीसाठी, म्हणजे माझ्याच मुलीसाठी मी ही मापं घेतली होती। तर आता मी बॉटम खाली जोडून घेते आणि तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने जोडायचं। दोन्ही पायाच्या बॉटमला इथे पट्टी लावून झालेली आहे। आता आपल्याला पाय शिवून घ्यायचे आहेत। तर आता तुम्ही बघू शकता, इथे दोन्ही साईडला मी पट्टी लावून घेतली आणि त्यानंतर आता इथे पाय शिवायचे। तर त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने कापड करावं लागेल आणि मग आपल्याला पूर्ण अशी शिलाई टाकून घ्यायची आहे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। कारण सांगता येत नाही आपल्याला ते, म्हणजे कुठं शिलाई टाकायची, त्यामुळे व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघा, त्यामुळे लक्षात येईल। बघा, अशा पद्धतीने आपल्याला शिलाई 2 टाकून घ्यायचे, फिक्स शिलाई करून घ्यायचे। जेवढा आपण शिलाई मार्जिन सोडला असेल तेवढं, तर मी इथे 1 इंच शिलाई मार्जिन सोडलेलं होतं, तेवढ्या मार्जिनवरती इथं मी टीप टाकून घेते। 1.5 मीटर कापडमध्ये टॉप आणि पॅन्ट इथं मी शिलाई केलेली आहे। तर आता पायाच्या साईडला शिलाई टाकून झाली, आता कमरेच्या साईडला आपण येऊया। तर आता इथे बघा, थोडंसं आपल्याला जे आसन आहे ते 1.5 ते 2 इंचावरती खोलून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला इथे इलॅस्टिक टाकायला सोपं होईल। इथे मी शिलाई काढून घेतलेली आहे। आता आपल्याला पहिल्यांदा इलॅस्टिकची साईज किती आहे बघून घ्यायचं आहे। तर आता इलॅस्टिक इथे 1 इंचचे आहे बघा, आणि आता इथे आपल्याला 1.5 इंच तरी सोडावं लागेल, अर्धा इंच शिलाई मार्जिन। तरी मी इथे 1.5 इंचावरती असं सगळीकडे लाईन आखून घेतली। आता जेवढं खोललं आहे तेवढं आपण तिथं थोडंसं पॅक करूया, 1.5 इंचापर्यंत तिथं पॅक करून घेतलं आणि त्यानंतर आता इथे आपल्याला अशी पट्टी फोल्ड करून घ्यायची आणि त्याच्यावरती शिलाई टाकून घ्यायची। त्यानंतर बघा, इथे पूर्ण असं शिवून घेतलेलं आहे आणि थोडंसं मी 1-2 इंच असं शिल्लक सोडलेलं आहे, तिथून आपल्याला इलॅस्टिक आतमध्ये टाकायचे आहे। तर आता इलॅस्टिक किती घ्यायची, आता इथे कमरेचा चौथा भाग, त्यामध्ये शिलाई मार्जिन आपण 2 इंच म्हणून असं वाढवलं होतं। तर आता इलॅस्टिक घेताना आपण 4 इंच कमी घ्यायचं आहे, म्हणजे जेवढी कमर आहे ना आपली तेवढीच इथे इलॅस्टिक घ्यायची आहे। जे आपण एक्स्ट्रा कापड घेतलं आहे ना ते इथं अजिबात पकडायचं नाही इलॅस्टिकमध्ये, इलॅस्टिक आपण 4 इंच कमी घ्यायची।
आणि त्यानंतर इलॅस्टिक पिन लावून इथे आपण त्या पूर्ण ह्याच्यामध्ये टाकून घेतली पट्टीमध्ये. आणि त्यानंतर इथे बघा आता जेवढं शिल्लक आपण सोडलं होतं ना ते शिवून घ्यायचं. इथे आपण शिलाई टाकायची त्याच्यावरती. इलॅस्टिकला पहिला शिलाई टाकली आणि त्यानंतर इथे जोडून घेतलं. त्यानंतर आता इलॅस्टिकवर आपल्याला एक शिलाई मारायची. तर त्यासाठी ती शिलाई कशी मारायची बघा इथे. तर आता इलॅस्टिक दोन्ही हाताने अशी खेचायची, तिकडे पुढे सुद्धा खेचायची आणि इकडे मागे सुद्धा खेचायची आणि त्यावरती अशी शिलाई टाकून घ्यायची. म्हणजे दिसायला सुद्धा खूप सुंदर असं दिसते आणि इलॅस्टिक खूप मस्त बसते. तर अशा पद्धतीने ही प्लाझो पॅन्ट एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला शिकवलेली आहे. टॉपचा सुद्धा व्हिडिओ बघितला नसेल तर तो सुद्धा बघा आणि इथे प्लाझो पॅन्टचा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. याचं तुम्हाला स्टिचिंग वगैरे बघायचं असेल, डिटेलमध्ये बघायचे असतील तर तुम्ही कॉमेंट करा की आम्हाला कटिंगपासून स्टिचिंगपर्यंत सगळं दाखव, तर मी दाखवेन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.